मंडी तालुका के वालशिंद गांव के बापदेव पाड़ा में भाजपा व्यापारी अघाड़ी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सम्मानीय डॉक्टर श्री यशवंत महादू सोरे ने अपने नए घर स्वर्गीय कुसुम निवास बंगलों में किया प्रवेश। इस अवसर पर सत्यनारायण की महापूजा, भजन कीर्तन, महाभंडारा सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में अनेकों मान्यवर, नातेवाईक, मित्र मंडली ने उपस्थित होकर सत्यनारायण की महापूजा व महाभंडारे का लाभ लिया। तो वहीं सभी मान्यवरों ने भाजपा व्यापारी अघाड़ी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सम्मानीय डॉक्टर श्री यशवंत महादू सोरे को शुभकामनाएं दी। श्री हरि जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा। कुलका मुकुराजा होता माथोर, तयाची पत्नी होती सुंदर। नदी किनारी एकदा त्यांनी घातली नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी। होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची। उल्का मुकुत्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे। मनो इच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे। घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शीलवान। तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान। पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्या सुरूपवान। कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने औंधीचे। योगीची प्रथा जाईना
भुवन बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधुवाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान भूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आला केले दोघासी कैद तात्काळ लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजा न केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे. तुकोबराय दोन पद्धतीने बोलले. कधी कधी जगाला उपदेश करत असताना तुकोबरायांनी विचारात्मक पद्धतीनं केलेला आहे आणि कधी कधी आचारात्मक पद्धतीनं केलेला आहे. विठ्ठल जगाला विचाराच्या माध्यमातून सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न तुकोबराय करतात, तर कधी कधी सद आचाराच्या माध्यमातून. आजचा जो अभंग आहे ना, तो आचारात्मक असा अभंग आहे. अभंगाच्या प्रत्येक चरणाचा आणि प्रत्येक अक्षराचा आपण विचार केला तर या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी गृहस्थाश्रमाला आचार शिकवलेला आहे. आचार शिकवलेला आहे. मग तुम्ही म्हणाल गृहस्थाश्रमालाच का, इतर आश्रमांना नाही का? नाही. या अभंगात स्पष्ट उल्लेख तुकोबरायांनी केलेला आहे. शेवटच्या चरणात तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ. आश्रम म्हणजे मग कोणता? जिथं साधना करतात, साधक साधना करतात, त्याला पण आपण साधक आश्रम म्हणतो. ठीक आहे ना? अनेक आश्रम आहेत. मग या सगळ्या आश्रमांचा विचार या ठिकाणी केलेला नाही. इथं फक्त एकच आश्रम. वरच्या सगळ्या चरणांचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त गृहस्थाश्रम. आणि खरं सांगू तुम्हाला, आपल्याकडे 4 आश्रम आहेत. पहिला आहे ब्रह्मचर्य, दुसरा आहे गृहस्थ, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा आश्रम संन्यास. या प्रत्येक आश्रमाचं कर्म साधना ठरलेली आहे आणि या प्रत्येक आश्रमाचं फळही ठरलेलं आहे का नाही? ब्रह्मचर्य आश्रमातल्या लोकांनी काय करावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे किंवा प्रथमम आर्जितम विद्या, पहिल्या अवस्थेमध्ये विद्यार्जन केलं पाहिजे. आणि म्हणून 100 वर्षाचं आयुष्य जर आपण पकडलं तर या 100 वर्षाचे 4 भाग केले तर एका भागात किती वर्ष येतात? 25. बरोबर.
मग 25 वर्ष जर येतात तर 1 ते 25 ब्रह्मचर्य आश्रम, 26 ते 50 गृहस्थ, 51 ते 75 वानप्रस्थ आणि 76 ते 100 संन्यास आश्रम. बरोबर. मग आता 1 ते 25 या वर्षामध्ये काय करावं तर सांगितलं विद्यार्जन करावं. घोकावी अक्षर आहे. हां, जो ब्रह्मचर्य अवस्थेत असतो ना त्याला काही गरज नाही आहे सगळ्यात जास्त ग्रामपंचायती कुणाच्या निवडून आल्या याचा विचार करायचे. त्याचं काम नाही आहे ते. हां, तो जर MPSC UPSCचा अभ्यास करणारा असेल तर मग ठीक आहे, जनरल नॉलेज म्हणून. हां, पण तो जर शाळेत जाणारा असेल तर शाळकरी मुलांना काही गरज नाही कोण कुठल्या गटात गेला आणि कोण कुठे उडी मारली आणि कोण सुरतला गेला का गुवाहाटीला गेला, काय गरज आहे. त्याचं एकच कर्तव्य घोकावी अक्षर आहे. त्यानं पुन्हा 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 अक्षरांचंच अध्ययन केलं पाहिजे. त्याचं लग्न फक्त अक्षरांशी लागलं पाहिजे, कारण त्याच्या दृष्टीनं सर्वात मोठं धन जर कोणतं असेल तर ते विद्या नावाचं धन. नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली, वेळीव पाण्याने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली. वेळी पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. आपल्या नगरात जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकून आनंदाची, हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकन, पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीनं, केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण, तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून दृष्ट झाले भगवान, दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे काणी, आली कन्या प्रसाद त्यागूनी. तिचा पती मिळेल परतूनी, जर येईल प्रसाद भक्षूनी. घरी कलावतीने जाऊन, आली कोणी प्रसाद भक्षून. पतीसह नौका पडली दृष्टीस, घातली पूजा